तुला वासूला तुझ्या जाळ्यात ओढायचं आणि एकदा का तो तुझ्या जाळ्यात अडकला की तो खल्लास झालाच म्हणून समज. काय झालं? असं का रिएक्ट करतेस? वासू, तू काय बोलतोयस हे कळतंय का तुला? मी पूर्णपणे विचार करूनच बोलतोय. त्यालाच फसवायचंय. पण का? मला काही कळत नाही. असं काय करतेस? आत्ताच म्हणालीस ना तू फक्त सांग मी रेडी आहे म्हणून. मग मी सांगतो तेवढा कर, कळेल तुला हळूहळू. मला नाही आवडणार आदित्य हे. वासू, मी काय तुला त्याच्याशी खरं प्रेम करायला नाही सांगत आहे. आपल्या कामाचा एक भाग म्हणून कर. कसं एक मिनिट नीट लक्ष देऊ नये. वासू त्या कंपनीचा अर्धा मालक आहे आणि एकदा का वासू आपल्या जाळ्यात अडकला ना की अर्ध काम संपलंच म्हणून समज. पुढची सगळी कामं सोपी होतील मधुरा. हो, पण त्याच्यासाठी प्रेमाचं नाटक करायची काय गरज आहे? कारण प्रेमात इमोशन्स असतात आणि इमोशन्सच्या भरात माणसं चुका करतात. ओके, तुला माझ्यावर भरोसा आहे ना? तुला त्या दोघांना रस्त्यावर आलेलं बघायचं आहे ना? मग मी सांगतो तेवढे कर, बाकी कळेल तुला हळूहळू. हे बघ, विश्वास ठेव माझ्यावर. मी उगाच तुला काही नाही सांगणार. ठीक आहे. व्हेरी गुड. मग उद्यापासून बॅटिंग सुरू तुझी. जा, शांतपणे झोप आता. अरे किती वाट बघायची तुझी. बस, कविता ऐकायची. दाखव, वाचून. तुम्ही असंच बघत बसणार आहात का? म्हणजे असं वाचन करायचंय का आपण? मग आलं त्याच्यात. तू लिहिलेस ते वाचायचं फक्त. हो, पण काही कवी नाहीये. मला सवय नाही असं वाचून दाखवायची वगैरे. मला खरंच नाही जमणार. अरे काय नाही जमणार? वाच वाच वाच, वाचायलाच पाहिजे. तू स्वतः लिहिलेलं आहेस त्यामुळे तुझ्या तोंडूनच मला ऐकायचंय. कवियत्रेची कविता. बरं, मी वाच, बिंदास वाच. प्रयत्न करते. तळपत्या उन्हामध्ये पावसाची सर आली आणि माझ्या मीची मलाच जाणीव झाली. क्या बात आहे. सावळ्या सरींमध्ये न्हावून मी निघाले. प्रेमाच्या गिलाव्याने चिंबवली झाले. वा 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 वा, अप्रतिम. दाह भरले शुष्क वारे मागेच मागे राहिले. गुलाबी थंडीत यामी दिवा स्वप्न पाहिले. गुलाबी थंडीत या मी दिवा स्वप्न पाहिले. वा, ब्युटिफुल. हा, दृष्ट न लागो म्हणून ऊर माझे हेलावते. काळजाच्या कणाकणांनी
बांधलेले हे घरटे राहावे अखंड म्हणून दिवादारी लावते. काळजाच्या कणाकणांनी वा वा वा, काय अफलातून कल्पना. खरंच अफलातून प्रतिम. नाही, इतकी काही चांगली नव्हती, ठीक होती. अरे स्वतःला कमी नाही लेखायचं. नंतर लोक या कवितेची काय तारीफ करतील बघ, हे जेव्हा पुस्तक छापून येईल ना. काय काहीतरीच काय. हो, आणि हे बघ, यापुढे सतत तुझं हे लिखाण चालू पाहिजे. जे जे तुला छान सुचेल ते लिहित राहायचं, थांबायचं नाही. एका वहीत लिहित राहा. मग आपण पुढे जाऊन चांगल्या कविता साठल्या 100-1 की मग आपण बघूया काय करायचं. छान पुस्तक दिसतं असं काहीतरी. थँक्यू सो मच. तुम्हाला आवडली ना? अरे म्हणजे पण मला सांग, कसली हुरहुर आहे तुझ्या मनात? कसलं दुःख आहे काय? अरे मी माझ्या मनात जे काही चालू असतं ना ते सगळं उतरतं या कवितांमध्ये. आय एम सॉरी. नका काळजी करू, मी काहीही विचार नाही करणार. आय प्रॉमिस. नाहीच करायचं यापुढे, कुठलाही कसलाही विचार करायचा नाही. छान दिवस आहेत आपल्याला, मस्त आनंदात राहतो, नाही की नाही? मग आता असंच राहायचं. आता तुझ्या आयुष्यामधली धडधड हुरूर कायमची संपणार आहे. तुझं हे घर सुरक्षित ठेवण्यात देवाशी समर्थ आहे. वा, म्हणजे नाही, म्हणजे नेमकं वा कशाला म्हणून मला खरंच कळत नाही. या तुमच्या या समजावण्याच्या पद्धतीला की तुमच्यात दडलेल्या कवीला? कसला कवी? हे काहीतरी आपल्या गद्य पद्य जुळवलं काहीतरी. नाही, जे काही होतं ते खूप छान होतं. आता कशी मस्त हसलीस ना, आयुष्यभर हसत राहा. यापुढे तुला माझ्याकडनं कसलाही त्रास होणार नाही, कसलाच नाही. कायम तू सुखात राहशील. आता कोण फोन करतंय? मधुरा? हॅलो, हा बोल ग. पोहोचलीस का तू? हो, जस्ट पोचले. पण काय झालं, तुझा आवाज का लो येतोय? नाही, काही नाही. काय झालं आता? आपण इतकी मस्त पार्टी केली, सगळं कसं छान चाललंय. हो, पण काही गोष्टी ना मला पटतच नाही आहेत का? कुठल्या गोष्टी? नाही, मला हे असं फोनवर नाही सांगता येणार. तू प्लीज मला भेट ना, मी तुला सगळं सांगते. बरं, भेटूया आपण. कुठे भेटूया सांग? इथे घरीच भेटूया ना, उद्या ऑफिसला जायच्या आधी. ए नाही यार, खूप लवकर उठावं लागेल मला, प्लीज. तर अगं प्लीज, मला खरंच खूप टेन्शन आलंय. ओके ओके, चिल. अगं पण असं अचानक झालं काय टेन्शन येण्यासारखं? मी तुला सगळं सांगते ना भेटून. तू प्लीज मला उद्या भेट. ओके, येते मी, पण तू शांत झोप. हा, उद्या भेटू. गुड नाईट, टेक केअर. बाय.
दादा आधी का दादा हे दादा आधी तर दादा अरे अथर्व तू कसं काय इथे ही सहजच आलो रे पण हे काय घरात सगळं पसारा करून ठेवलंय. अरे हा काल एक छोटीशी पार्टी होती आवरायला उशीर झाला माझा डोळा कधी लागला मलाच कळलं नाही. पार्टी म्हणजे कसली पार्टी काही विशेष घडलंय का आपल्या घरात. नाही रे विशेष काही नाही ते इतके दिवस कामाच्या गडबडीत एन्जॉयच केलं नव्हतं म्हणून एक पार्टी केली. अच्छा तू पण वॉट एव्हर. तू एक काम कर तू फ्रेश होऊन घे आणि उठ आधी तिथून. मी आपल्या दोघांसाठी चहा करतो. हा ये नाही. अरे आदित्य मधुरा कुठे? मधुरा तिच्या रूम मध्ये चेंज करते पण तू आता इथे. अरे तिनेच बोलावून घेतलं मला. काय झालंय तिला? काल फोन केला तेव्हा खूप टेन्स्ड वाटत होती. ऑल ओके ना? ओके सर पण मला माहिती आहे ती टेन्स काय आहे. का? काल मी तिला पुढचा प्लॅन सांगितला पण तो प्लॅन तिला कदाचित पटला नाही. कसला प्लॅन? मी तिला एवढंच सांगितलं की अथर्व अथर्व तू इथे आय मीन कधी आलास? बराच वेळ झाला मला येऊन. तुम्ही इथे काय करताय? मी काही नाही इथून जात होते म्हटलं मधुराला भेटून जावं. काय ना आफ्टर ऑल ती माझ्या वहिनीची बहीण आहे. तिची काळजी मी घेतलीच पाहिजे नाही का. तुम्ही घेणार का चहा? नाही मी चहा नाही घेत. तुम्ही घ्या दोघे. बर तुम्ही बसा ना प्लीज. नाही नको मी जरा घाईत आहे. मधुराला भेटते आणि लगेच निघते. हा ओके ओके. थँक्यू. कशाबद्दल बोलत होतात तुम्ही? काही नाही अशाच त्या जनरल गप्पा. कसला तरी प्लॅन असं काहीतरी ऐकलं मी. प्लॅन अरे ऑफिसमध्ये एक नवीन प्रोजेक्ट घेतलाय आम्ही सो ते नीट प्लॅन करून करायला हवं असं मी त्यांना सांगत होतो. खूप प्रेशर आहे ऑफिसमध्ये. असं काय काय आहे नवीन प्रोजेक्ट? काय नुसतं आल्यापासून कामाचं बोलतोय. किती दिवसांनी तुझ्या हातचा चहा प्यायला मिळणार आहे मला. येऊ दे ना वा. येऊ ना. कमाल चहा केलास. क्या बात. थँक्यू सो मच. बस बस. हाय बोल आता. काय झालंय? काय एवढी टेन्स्ड आहेस? हा जरा थँक्यू सो मच तू आलीस.
अगं मी काय करू मला काहीच कळत नाहीये. अगं हो, पण नेमकं काय झालंय? उत्तरा, आदित्यचा नेक्स्ट टार्गेट वासू आहे आणि तो मला वासूशी प्रेमाचं नाटक करायला म्हणतोय. हो, इंटरेस्टिंग. अगं पण मग नाटकच करायला सांगतोय ना, त्यात काय एवढं? आय डोंट नो, पण समहाव मला हे सगळं पटत नाहीये. मधुरा, चिल. मला काय वाटतं माहितीये ना, तू आदित्यवर विश्वास ठेवून तो जे सांगतोय ते करावंस. हे बघ मधुरा, आपण विचार केला होता त्यापेक्षा आदित्य खूपच स्मार्ट निघाला. आपल्यापेक्षा 2 पावलं पुढचाच विचार करतो तो जर असं काही करायला सांगतोय ना, तर त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असणार. एक मिनिट, तुला अशी भीती वाटतेय का की तो तुझ्यापासून दूर वगैरे जाईल? हा, माहित नाही, पण तो मला हे सगळं का करायला सांगतोय हेच कळत नाहीये मला. अगं बघ, तुम्हा दोघींचं बोलून झालं असेल तर मी काही बोलू? मधुरा, इतका का निगेटिव्ह विचार करतेस तू? तिला काहीच कळत नाहीये. मला वाटतं ती घाबरलीये. आदित्य, तूच समजव आता ती. बस बस मधुरा, इतका पण वाईट नाहीये का मी जेव्हा एकटा होतो ना, तेव्हा फक्त तू माझ्यासोबत होतेस. माझ्या प्रत्येक वाईट प्रसंगात तू मला साथ दिलीस आणि हे सगळं विसरणं मी कधीच शक्य नाही. खूप काही केलंस तू माझ्यासाठी आणि या सगळ्याची ना मला पूर्ण जाणीव आहे. तरी तू मला मधुरा, तुला मी सोडून जाईन याची तुला भीती वाटते ना? ओके, सगळ्यात आधी हा विचार डोक्यातून काढून टाक. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. नेहमी तुझ्या सोबत असेल. आदित्य, अरे मला फक्त हेच हवंय. मला ना खूप भीती वाटते. मला खरंच बाकी काही नकोय, फक्त तू हवायस ना माझ्यासोबत. माहितीये मला. बस झालं, आता तू मला जे करायला सांगशील ना ते मी करेन. तू फक्त बोल आता. हो ना? एक काम कर, सगळ्यात आधी रेडी हो. आपल्याला बाहेर जायला उशीर होतो आणि पुढे काय करायचं ते मी सांगेनच तुला. सध्या तरी एवढंच कर. रेडी हो. ओके, चल then.